हॅलो फ्रेंड्स, जर तुम्हाला आवडतं आप्पे, डोसा आणि उत्तप्पा पण बॅटर वेगळं बनवायला नको, तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे एकाच बॅटरपासनं आपण सगळं काही बनवू शकतो झटपट। तर यासाठी मी वापरले आहे 1 कप मुगाची डाळ साली सकट, अर्धा कप उडदाची डाळ, अर्धा कप चण्याची डाळ, 2 कप तांदूळ, 1 चमचा मेथी दाणे स्वच्छ पाण्याने धुवून रात्रभर भिजवून घेतले आहेत। इथे मी रेशनचे तांदळाचा वापर केला आहे आणि मिक्स डाळ। आपलं हे बॅटर खूपच हेल्दी आणि खूप छान होणार आहे। आणि अजून एक गोष्ट म्हणजे विदाउट फर्मेंटेशन ही रेसिपी मी तुम्हाला दाखवणार आहे। सारण आपल्याला अगदी फाईन पेस्ट नाही करायचं, थोडं जाड बॅटर आपल्याला इथे दळून घ्यायचं आहे। मीठ घालून 2 ते 3 मिनिटं छान फेटून घ्यायचं आहे। आप्पे करण्यासाठी वाटीभर सारण मी वेगळं काढलं आणि त्यामध्ये कांदा, कोथिंबीर आणि जिरे घालून सारण तयार केलं। तुम्ही आवडीप्रमाणे कुठल्याही भाज्या यामध्ये घालू शकता। आणि आप्पे पात्र गरम करून तेल टाकून त्यामध्ये आप्पे बनवून घेतले। तर अशा प्रकारे या बॅटरपासून झाले आहेत आपले आप्पे तयार। दोन्ही साइडनी 4 ते 5 मिनिटं मी आप्पे इथे शिजवून घेतले आहेत। अगदी सॉफ्ट खमंग असे आप्पे तयार होतात। आता बघूया दुसरी रेसिपी। बॅटरची कन्सिस्टन्सी थोडी पातळ करून त्याच बॅटरचे मी इथे डोसे टाकून घेत आहे। तुम्ही बघू शकता, डोसा जर तुम्हाला कडक हवा असेल तर थोडा जास्त वेळ मोठ्या फ्लेमवर हा शेकून घ्या आणि तूप आणि तेल लावून थोडासा भाजून घ्या। बघू शकता अगदी खमंग क्रिस्पी डोसा इथे तयार झाला। अशा प्रकारे आपल्या 2 रेसिपी झाल्या आहेत एकाच बॅटरपासून। आता वेळ आहे उत्तप्पा बनवायची। तर उत्तप्पा सुद्धा थोडा जाड असतो, म्हणून सेम बॅटर मी तव्यावर जाडसर टाकून घेतला आहे आणि इथे मी बनवला आहे ऑनियन उत्तप्पा। तुम्ही कुठलाही व्हेजिटेबल्स यूज करून उत्तप्पा बनवू शकता। आणि त्यावर घातला आहे थोडासा मसाला, थोडंसं तूप आणि मस्त खरपूस दोन्ही साइडने मी उत्तप्पा इथे भाजून घेतला आहे। तयार आहे आपला खमंग उत्तप्पा। तर बघितलं ना, एकाच बॅटरपासनं 3 रेसिपीज आपण बनवू शकतो। याच बॅटरच्या इडली सुद्धा तुम्ही बनवू शकता। तर कशी वाटली रेसिपी मला कमेंटमध्ये कळवा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। थँक्यू फॉर वॉचिंग। रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर आणि कमेंट करा।